अंधश्रद्धेची जळमटे लावून स्वतंत्रता जिच्या मनी, अंधश्रद्धेची जळमटे लावून स्वतंत्रता जिच्या मनी, बलवान होती ती अबला नाही या स्वराज्याची धनी. कोण? तर स्वराज्य जननी आणि शिवरायांच्या एकमेव गुरु म्हणजेच आऊसाहेब जिजाऊ. काय होती जिजाऊंची शिकवण नेमकी? राजे, तुम्ही स्वतंत्र राज्याचे राजे होणार आहात. केवळ मीच नाही तर या समस्त स्त्रिया तुमच्या माता आहेत. आणि याच शिकवणीने तयार झालं हिंदवी स्वराज्य आणि हिंदवी स्वराज्याची पायाभरणी. जिजाऊ साहेबांनी सांगितलं, शिवराय घोड्यावर बसा, तलवार घ्या आणि शत्रूचा निपात करा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि साहेबांचे हे वचन ऐकून रायरेश्वराच्या मंदिरात सवंगड्याच्या साथीने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रांझ्याच्या पाटलाने दिवसाढवळ्या शेतकऱ्याच्या मुलीचा बलात्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला की याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय छाटून टाकावे आणि त्या आदेशाची लगेच पूर्तता देखील झाली. यानंतर सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने सावित्री देसाई शत्रू असलेल्या स्त्रीने ज्या किल्ल्याला वेढा दिला होता त्या किल्ला जिंकण्याच्या उन्मादामध्ये तिचा बलात्कार केला. छत्रपती शिवरायांनी त्याचे डोळे काढून घेण्याचा आदेश देऊन त्याला किल्ल्यामध्ये डंबवण्यात आलं. आणि एवढंच नव्हे तर सावित्रीबाई देसाई यांना त्यांच्या बाळाला दूध आणि भात म्हणून तोच किल्ला बक्षीस म्हणून देण्यात आला. ही छत्रपती शिवरायांची कार्यकीर्ती होती आणि तेच होतं हिंदवी स्वराज्य आणि स्त्रियांचा सन्मान. जय शिवराय, जय शंभूराजे.